आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश, आदित्य ठाकरेंनी अमित शहांवर टीका केली। बांगलादेशातून भारतात प्रवेश होत असतील तर केंद्राचं हे अपयश आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर राज्यातील रोहिंग्यांना हाकलून बाहेर काढू असं नितेश राणे यांनी म्हटलं। या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती आहेत अशी टीका नितेश राणेंनी केली। ही गंभीर बाब आहे खरं तर, म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपले रोहिंगे येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे, आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं? महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या ह्या राज्यामध्ये आम्हाला एकही बांगलादेशी रोहिंगे मुसलमान ठेवायचं नाही, आम्ही त्यांना हकलून बाहेर काढणार। जिथे माझा इंटरव्ह्यू अगर ते ऐकत असतील तर त्यांनी आपल्या बोऱ्या बिस्तरा बांधायला सुरू करावा, कारण का तुमचा बांगलादेशमधला किंवा महाराष्ट्रामध्ये राहत असलेला अब्बा पण तुम्हाला वाचू शकणार नाही। तुम्ही या विषयाकडे या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये। पकडा, त्याला पकडलं आहे, त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं लागेल। पण सिद्दीकी साहेबांचा सुद्धा विषय जर आपण घेतला, भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले। त्यांचा मुलगा विनंती करतोय की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत, त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे। मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होणार?